स्पीड वर्कआउटचा आपण वेगळा एक्सरसाइज करणार आहे, ती लई दिवस झाली केलीच नव्हती, म्हणजे आतापर्यंत केली नाही आपण. पहिले प्रॅक्टिस करत होतो करत होतो आपण आपली वॉर्मअप कंप्लीट झाला एकदम फुल. तर आज मग ना गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 171वा दिवस आहे. तर चला ग्राउंडकडे आलो आपण. बघा काळू बाळू लगेच पळत आले. तर आजचा फंडा आहे. तर करण तर नाही आला आज संडे असल्यामुळं आज आपण थोडंसं बाहेर जाणार होतो, पण करणला काम निघलं. करणने काल मेसेज केला जमणार नाही म्हणून, त्याच्यामुळं आज काय जमलं नाही बाहेर जायचं. त्याच्यामुळं आज आपण इथंच प्रॅक्टिस करू. आणि आज एक अरे बाप अवघड झालं रे. पाणी बघा, ते दगड होता, दगडाच्या वरती पाणी गेलं. आता एखाद दगड टाकू इथं. सटकला होता, सटकन येतो. मजबूत पाहिजे असा. 1 2 3 4. पलीकडून पाणी चाललं जास्त, इथं गवतामुळे पाणी इकडे इकडे पांगू राहिलं, गवत जास्त आलं. तर चला त्याचा जुगाड लावणं लागेल आपल्याला काही. आज संध्याकाळी लावू तिथं जुगाड. तर चला ग्राउंडकडे आलो. लय ते झालं 3 4 5 दिवस झाले पाऊसच नाही आला. पाऊस आला ना थोडंसं हे होतं, पाऊस आला ना थोडंसं. तर चला आता आजचा वर्कआउट काय वॉर्मअप करू आणि आजच्या दिवसाला सुरुवात करू. चला. तर आज आपली हिल ट्रेनिंग होती, पण आता एकटं जायला हे होत नाही. बाहेर कसं गेलं ना तर मग कॅमेरा पण सपोर्ट लागतो. आता आपण काय वर्कआउट करायचं आणि कॅमेरा अलीकडे लावायचा बरोबर नसतं. मग दोघं जण असल्याने लक्ष राहतं मग कॅमेऱ्याकडे. वॉर्मअपच्या आणि रनिंगच्या आधी वॉर्मअप करताना काय करायचं, हे लेग काही पण एखादी वस्तू असली नसली तर त्याच्यावर लेग प्रेस करायचा असा. त्याच्यामुळे काय मागची मसल असते ना, सगळ्यात मेन गोष्ट असते वॉर्मअपला, ही मागची मसल फ्री करायची. मागची मसल जेवढी फ्री होती तुमची तेवढं तुम्हाला म्हणजे तुमचे लेग तेवढं फ्री होऊन जाईल. मागची मसल असते तीच फ्री करायची. सगळ्यात सोपं आहे. नाही तर काय करायचं, समोरच्याला खाली बसवायला लावायचं, त्याच्या खांद्यावर पाय ठेवायचा आणि हळूहळू सपोर्ट घेऊन वरती उभं राहायला लावायचं. एक कधी जेव्हा तुमच्याकडे सपोर्ट नाही किंवा तुम्ही भरतीला गेले तेव्हा तिथे जागा अवेलेबल नसती, दोघं एकामेकाला धरून ही आपण लेग स्ट्रेस करू शकतो. कमी टाईममध्ये पूर्ण लेग फ्री करू शकता.
आपली वॉर्मअप कंप्लीट झाला एकदम फुल. तर आज बघणार आपण मॉर्निंगला बेसिक वर्कआउट कसा करायचा. जे नवीन बिगनर आहे त्यांनी काय करायला पाहिजे त्यासाठी टिप आहे आपल्याकडं. तर पहिल्या स्टार्टिंगला कंटिन्युटी सगळ्यात मेन गोष्ट आहे, सगळ्यात आधी ती. त्याच्यानंतर फंडा काय आहे, तुम्ही आलं ना तर वॉर्मअप सगळ्यात मेन गोष्ट आहे. वॉर्मअप करा. आपण काय काय करायचं आहे ना, कसं करायचं ते सांगितलं. पहिली स्टेप आहे वॉर्मअप. वॉर्मअप कसा केला ते आपण बेसिक स्टेपमध्ये सांगितलं. त्याच्यानंतर तुम्ही जॉगिंग करू शकता, नाही डायरेक्ट वर्कआउटला चालू करू शकता, पण आपण पहिली स्टार्टिंग जॉगिंग करतो. तर चला जॉगिंग करू आणि त्याच्यानंतर पुढचं काय ते इझी वर्कआउटमध्ये बघू. तुम्ही बिगिनर लोक करू शकता ते बघू. चला. आज पाणी बघा पूर्ण शांत आहे, पूर्ण पाणी शांत आहे आणि आज वातावरण शांत आहे. सूर्य नाही आला अजून. तर चला आज काय करू, आता आपलं नॉर्मल जॉगिंग करू 3 किलोमीटर. त्याच्यानंतर आपला बेसिक वर्कआउट काय आपण ते बघू. तर चला. वातावरण लई शांत आहे, पाणी थोडंसुद्धा हलत नाही बघा. आणि हे सगळ्यात बेस्ट आहे. हा सगळ्यात सकाळचा मॉर्निंगचा व्ह्यू पर डे एकदम वेगवेगळा असतो बघा, एकदम मस्त असतो बघा. पुढे गँग असते कुत्र्याची बघा. पूर्ण अजून येऊ राहिले बा. इथून टर्न मार. तर आपण काय केलं, आज कुत्रे असल्यामुळं 1.5 किलोमीटर रनिंग केली फक्त. अर्ध्यातून जाऊन वापस आलो. तरी वरती हायच बघा. 5 इथं 5-6 होते आणि पुढं 4-5 होते, असे कुत्रे होते. एखादा हाकललं तिथपर्यंत गेलो अर्ध्यात. आपण अर्ध्यातून परत वापस आलो. रनिंग पुन्हा खराब करून टाकली कुत्र्याने. तर चला आज काय करू आपण, प्लॅन दुसरा होता वर्कआउट करायचा. जॉगिंग करू म्हटलो आता 1 किलोमीटर, मग बेसिक वर्कआउट करू. तर ते जमलं नाही. आता जॉगिंग कमी केली. आता आपण स्पीड वर्कआउट करू. स्पीड वर्कआउट म्हणजे फक्त स्टेप लावून टाकायचे. जसं चढ नाही का आपण एंट्री करतो तिथं, तर तिथं फक्त स्टेपिंग टाकायचं. फक्त स्टेपिंगनी तो वर्कआउट करू. त्या लय दिवस झाला आपण केला नाही तो. तर चला आजचा वर्कआउटला सुरू करू. हे बघा स्लूप, इथून जायचं, इथून तर खाली स्लूप. दरवेळेस मागच्या वेळेस मारला होता आपण तसा सेम टू सेम. फक्त स्पीड नाही लावायची, फक्त स्टेपिंग टाकायचा. ही गोष्ट आहे. तर चला फक्त या एक्सरसाइजमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, इंजुरी होऊन नाही द्यायची फक्त बस. पाय बरोबर टाकायचा, नाही तर काय स्पीडमध्ये इंजुरी झाली ना तर तुमची वर्कआउट 2-4 दिवस हप्ताभर गॅप पडू शकतो. त्याच्यामुळे स्पीड वर्कआउटमध्ये इंजुरी होऊन द्यायची नाही. एकदम सेफली पाय टाकायचा. जेवढं तुमची स्ट्रेंथ आहे तेवढाच पाय टाकायचा. नाहीतर पोरं स्पीडमध्ये जास्त टाकलं ना तर इंजुरी व्हायची शक्यता जास्त असते. तर चला बॉडी कूलडाऊन झाली, वर्कआउट करतो आता. हा सीन आहे बघा. इथून असं वरती जायचं, इथून तसं वर.
हट हट चल 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 खाली खाली खाली. तर आपला स्पीड वर्कआउट कंप्लीट झाला. आपण त्याचे 10 सेट मारले. पायाला काय झालं काय नाही, काटा लागला ते म्हणलं काय झालं काय पायाला, असं कोणी उडाली. तर 10 सेट कंप्लीट झाले स्पीड वर्कआउटचे. पण आपण काय केलं, ताकद नाही लावली, फक्त स्टेपिंग टाकल्या. फक्त स्पीड वर्कआउटमध्ये स्टेपिंग टाका. त्याने काय होतं, तुम्हाला स्टेपिंगची सवय लागते. आणि ताकद नाही लावायची कधी वर्कआउटमध्ये, कधीच नाही लावायची. कारण की आपण ताकद नाही, स्टेपिंग टाकल्या, ताकद लावली ना दुसरा वर्कआउट होतच नाही. तर आपली एनर्जी आहे अजून उरलेली, पण आपण फक्त स्टेपिंग टाकल्या. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर आज तर कुत्र्याने पूर्ण प्लॅनच चेंज केला. एक नॉर्मल होता, तर आज स्पीड वर्कआउट होऊन गेला डायरेक्ट. तर काही प्रॉब्लेम नाही. असं पण हिल ट्रेनिंग करायची होती आपल्याला. आज हिल ट्रेनिंग झाली ना, तर इथं करून टाकली आपण, सेट मारले. तर चला, हे सेट कंप्लीट झाले. आता चला, आता रेग्युलर वर्कआउट करू आपला. स्पीड वर्कआउटचा आपण वेगळा एक्सरसाइज करणार आहे. ती लई दिवस झाली केलीच नव्हती, म्हणजे आतापर्यंत केली नाही आपण. पहिले प्रॅक्टिस करत होतो करत होतो आपण, तेव्हा जागा होती इथं, जागा थोडीशी बरोबर नाही आहे, तिथे ॲक्युरेट होती. तर चला, तरी आपण ही एक्सरसाइज पण ॲड करू. ह्या एक्सरसाइजने काय होतं, स्पीड वाढते तुमची, पायामध्ये स्ट्रेंथ पॉवर येते आणि स्पीड वाढते. हा स्पीड वर्कआउटचा म्हणजे स्पीड इम्प्रूव्ह होण्याचा वर्कआउट आहे. तर चला, हा वर्कआउट युसेन बोल्ट पण करत होता. तर चला करू आपण. या वर्कआउटला काय करायचं, सपोर्ट घ्यायला लागतो भिंतीचा. भिंतीत सपोर्ट घ्यायचा, पायाचं अंतर एवढं ठेवायचं. आपण रनिंगची मुवमेंट कशी असते, सेम टू सेम तीच. तर या एक्सरसाइजचे आपण 60-60चे 3 सेट मारले. आता पण स्टार्ट केली. इथून पुढं हळूहळू वर्कआउट वाढत जाऊ आपण. तर चला, हा वर्कआउट संपला, नेक्स्ट वर्कआउट करू जाऊ आपण. तर चला, आपण आता आपला डिप्स वर्कआउट मारू आता. कारण की स्किपिंग आपण 2-3 दिवस कंटिन्यू मारल्या, तर आता स्किपिंग नाही मारणार, आता डिप्स मारू. तर चला. तर डिपची एक्सरसाइज कंप्लीट झाली आपली. त्याच्या आपण 23-24 सेट मारले. तर चला,
नेक्स्ट वर्कआउट करतो आपण. हे डिप्स कॉम मारतो आपण. हे रेग्युलरमधले स्टेप आहे आपले. स्किपिंग, डिप्स आणि ॲप्स हे रनिंगला कंपल्सरी गरजेचं असते. हे एक दिवसाआड वर्कआउट मारलं तरी जमतं, डेली मारलं तरी जमतं. तर चला आपण डेली कंटिन्यू कोणते पण 2 मारतो. तर चला नेक्स्ट वर्कआउट करतो. तर चला ॲप्स कंप्लीट कॅन्सल केले आपण. आता स्किपिंगचे 1-2 सेट मारू आपण. तर चला जास्त नाही मारायचे, फक्त काल मारले होते, फक्त एकदम लेग फ्री करण्यासाठी मारू. 1 ते 2 सेट मारू 100-100चे आपण रेग्युलरचे, आणि आजचा वर्कआउटला एंड करू. तर चला. वर्कआउट झाला कंप्लीट. आज आपण केलं स्पीड वर्कआउट. स्पीड वर्कआउटमध्ये काय केलं, फक्त आपण ताकद नाही लावली, फक्त आपलं रनिंगची स्टेप असते ना ती लॉंग टाकली फक्त, बस. हाच फंडा असतो. आज आपण करणार होतो हिल ट्रेनिंग स्किप झाली आपली. तर चला इथंच आपण स्पीड वर्कआउट केला. तर चला आज संपला. तर फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आज. तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, आपण जेव्हा स्पीड वर्कआउट असला किंवा हिल ट्रेनिंग असली तेव्हा स्ट्रेचिंग कंपल्सरी आणि परफेक्ट करायची. त्यांनी काय होतं, जे तुम्ही पाय हे असते ताणलेले असते किंवा आपण फुल वर्कआउट करतो, त्यांनी काय पूर्ण पाय रिलॅक्स होऊन जाते नंतर आपले स्ट्रेचिंगने. नाही केलं तर आपल्याला पेन व्हायची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळं स्ट्रेचिंग कंपल्सरी करायची. तर चला स्ट्रेचिंग करू आता. त्याला मी काही देणं घेणं काय रे काढाय हा आपण भिंतीवर राहतो ना, त्या हौदात का ते नाही, हौदात नाही, भिंतीवर लाल
ट्रॅक्टर बी लांब चालले असतील तो. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.